नमस्कार, मी छाया तुमचं स्वागत करते एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहे भरलेल्या दोडक्यांचा रस्सा। यालाच भरलेल्या दोडक्यांचं कालवणही म्हणतात। दोडक्याचं कालवण किंवा दोडक्याचा रस्सा बनवण्यासाठी भरलेल्या दोडक्याचा रस्सा बनवण्यासाठी मी इथं काय घेतलेलं आहे, एक कांदा चॉप करून घेतलेला आहे, दोडके कट करून घेतलेले असे वांग्यासारखे, टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत, कांदा उभा चिरून घेतलेला आहे असा, खोबरं बारीक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे, मीठ घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरे घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी, तेल। मसाल्यांमध्ये आपण इथे घेतलेला आहे हळद पावडर घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, हे लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला आणि हा आहे कांदा लसूण मसाला। पहिल्यांदा आपण आपल्या भरलेल्या दोडक्यांसाठी वाटण थोडंसं तयार करून घेऊया। मी इथे घेतलेलं आहे खोबरं, शेंगदाणे, हा शेंगदाण्यांचा कूट आहे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, हे आपण आता वाटण तयार करून घेणार आहे। याचं तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे। पहिल्यांदा आपण आपलं वाटण आहे ना हे काढून घेऊया डिशमध्ये। सगळे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल तिखट थोडं घालून घ्यायचं, थोडंसं फोडणीला ठेवायचं, धने पावडर पण थोडी ठेवायची आणि हळद, हे मिक्स करून घ्यायचं चांगलं, मस्त बारीक करून मिक्स करून घ्यायचं। आता याच्यात आपण मीठ घालून घेऊया, आता याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा घालून घेऊया, तोही मिक्स मसाल्यामध्ये व्यवस्थित करून घेऊया। छानपैकी मिक्स झालेला आहे। आता आपण हे आपल्या दोडक्यांमध्ये भरून घेऊया, व्यवस्थित भरून घ्यायचं, आपण जशी वांगी भरतो त्याप्रमाणे भरून घ्यायचं। पाहू शकता अशी व्यवस्थित भरून घ्यायचं। दोडक्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे हा, आणि आपला हा मसाला उरलेला आहे। आता आपण बनवून या दोडक्याची रस्सा भाजी किंवा त्यालाच कालवणही म्हणतात। मी तर तेल घालून घेत आहे इथं कढईमध्ये। तेल गरम झाल्यावरती आपण जिरा आणि मोहरी याची फोडणी देऊया। तुम्ही पाहू शकता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे। मोहरी जिरे याचे आपण जिरे मोहरी छान तडतड केल्यावरती आपण याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊन या परतायला। कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया, टोमॅटो छानपैकी तेलामध्ये परतून घेऊया। आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपले मसाले घालून घेऊया राहिलेले, छानपैकी परतून घेऊया। मसाला परतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण आपले भरलेले दोडके घालून घेऊया। ते व्यवस्थित यांच्यासोबत मस्तपैकी परतून घेऊया।
भाजी पाहूया, पाहू शकता. आता याच्या मसाला घालून घेऊया. तोही याच्या बरोबर छान मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करून घेऊया. हलवायचे नाहीयेत, दोडके असेच ठेवायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडस मीठ घालून घेऊया. भरलेल्या दोडक्याचा रस्सा 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया आपण. झाकण ठेवून घेऊया. आता आपण पाहू शकता आपलं भरलेलं दोडक्यांचं कालवण झालेलं आहे. तो रस्सा तुम्ही पाहू शकता की छान